झाले हा दगड इचून. झाली बाया मुलं काय दगड होती कटाळा आला तू का आली इकडे खुरपाय सोडून. अहो ते आपल्या भावकीतला दीपक नाही का, हा ती नवरी बघायला गेलती. मला माहिती आहे गेलते मग 5-6 दिवस झालं जाऊन. अहो ती नवरी कुठली आहे माहित आहे का? कुठले? माझ्या माहेरातलीच आहे. होय. हा आणि ती नवरीच्या आईचा फोन आलता मला. काय म्हणतो ते? ती म्हणत होती माणसं कशी आहे ती काय विचारत होती. सांग की मग चांगली म्हणून आपल्याच भावकीतली ती म्हणल्यावर. अहो कशाला सांगायचंय चांगली ती म्हणून, त्यांना साठी कोंबडी गेलेली खपत नाही. अजिबात काय नाही. मी जर नाही म्हणून सांगितलं ना त्यांचं लगीनच जमत नसतं बाबा. तसं काय करू नको. सांग आपली बापकीच आहे. सांग चांगलं आहे म्हणा जमूच लगीन. एखादं लगीन जमलेलं चांगलं जा. एक तर पोराची लग्न होणार ते. काय करायचंय आपल्याला किती खुनसावणी करते ती माहित आहे ना तुम्हाला. काय करू दे. आपली भावकी आहे. आज ना उद्या आपण एकच होत असतो. पुन्हा जर त्यांना कळलं बाबा हे लगीन जमा लागलं होतं आणि ह्याने मोडलं तर आपल्याला किती वाईट म्हणता येईल पुन्हा ती. तेव्हा त्यांना सांग बाबा हाय ती चांगली समोर दे एखाद्या जमलेलं चांगलं आहे. आणि हां मला सांग आपल्या जर मुला टाईमीला कोणी लग्न मोडलं तर आपल्याला कसं वाटेल? तसं त्याला बी वाटणार ना बाबा आपल्याच बाबतीनं आपलं लग्न मोडलं आहे. त्यामुळे लग्न कधी कोणाचं मोडायचं नाही. होईल तेवढं त्याचं जमवायचं बघायचं. कधी कोणाचं वाटोळ करायचं हे डोक्यातच घेत नाही गं. कारण आपलं जर कोणी वाटोळ केलं तर आपल्याला किती वाईट वाटेल. मग तसं त्याला बी वाटणार नाही ना. त्यामुळे तू काय कर त्या मुलीच्या आईला फोन करून सांग बाबा मुलगा चांगला आहे आणि पोरगी द्या म्हणून. हो यावं तुम्ही म्हणताय ती पण खरं आहे. मी मुलीच्या आईला आताच फोन करते, त्यांना सांगते मुलगा चांगला आहे आणि आपण काय करू त्यांचा पुढाकार आपणच घेऊ. भाऊजीचं लग्न थाटात पार पाडू. चालतंय काय करू ते आपला बारका भाऊ आहे माझा ह्या हिशेबाने त्याचं लगीन लावून देऊ आता. चाल बरोबर चालतंय. ते खुरपायचं आणि ती काय करा आता फोन लावू लगेच लावून देऊ. घरी जा फोन लाव त्याला. हा लावते. देव स्वप्नाला आकार माझा सोन्याचा